नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मागील वर्षीचे खरीप हंगामातील देण्यात येणार आहे। परंतु मित्रांनो, तारखेवर तारीख वाढत आहे। 10 सप्टेंबरला कृषी मंत्र्यांनी सांगितले होते, परंतु 10 सप्टेंबर पासून पैसे जमा झाले नाही। परंतु शुक्रवारी म्हणजे काल 13 तारखेला शासनाने GR काढलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी अर्ज आले आहेत, जे पात्र आहेत, ज्यांचे कागदपत्र पूर्ण आहेत, त्यांना आता टप्प्याटप्प्याने ज्यांचे जमा झाले आहेत, कागदपत्र योग्य आहे, त्यांना आता निधी वितरित होणार आहे आणि हा निधी आजपासूनच वितरित केला जाणार आहे। तर या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी लवकरच हे पैसे आता तुमच्या खात्यात येणार आहे। तर या GR मध्ये काय दिले आहे, तर मित्रांनो कापूस सोयाबीन उत्पादकांना 1600 कोटी रुपयाची मदत या ठिकाणी या GR मध्ये जाहीर केलेली आहे। तर त्या संदर्भातला महत्त्वाचा GR सुद्धा आलेला आहे। तरी हा आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती करून घेऊ। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, गत वर्षीच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटी रुपयाची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या मदतीचे तातडीने वितरण करण्याचे आदेश कृषी आयुक्तांना शुक्रवारी देण्यात आलेले आहे। महायुती सरकारने 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला। उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548 कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646 कोटी रुपये असे एकूण 4,194 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले होते। मात्र वित्त विभागाने मंजुरी पुरवणीच्या मागणीच्या 60% मर्यादेत म्हणजेच 2,516 कोटी 80 लाख रुपये निधी उपलब्ध करून देत त्यांच्या वितरणास गेल्याच आठवड्यात परवानगी दिली होती। परंतु अपुऱ्या निधीमुळे काही भागात कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अर्थसहाय्य मिळू शकले नव्हते। त्याबाबत शेतकऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधी नाराजी व्यक्त केल्यानंतर वित्त विभागाने आणखी 1,600 कोटी रुपयाची मदतीच्या प्रस्तावास मान्यता दिली असून त्यानुसार हा निधी कृषी आयुक्तांना पाठवण्यात आला आहे। याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आलेला। तर मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णय बघूया। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थसहाय्य देण्याकरिता 1,593.99 कोटी निधी सन 2024-25 करता वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजीचा हा GR आहे। मित्रांनो, प्रस्तावना त्यामध्ये सांगितले आहे की सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5,000 रुपये असे अर्थसहाय्य देण्यात यावे। यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी रुपये व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी रुपये असा एकूण 4,194.68 कोटी एवढा खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। मग सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै 2024च्या पावसाळी अधिवेशनात सन 2024-25 4,194.68 कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या 60% मर्यादेत म्हणजे 2,516.80 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती। त्या अनुसरून आता 2,516.80 कोटी निधी हा दिनांक 3 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयाने वितरित केला आहे। मग आता वित्त विभागाने या ठिकाणी उर्वरित निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे। त्या अनुषंगाने शासन निर्णय पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता 1,593.99 कोटी म्हणजेच 1,593 कोटी 99 लाख एवढा निधी या शासन निर्णयान्वये आयुक्त पुणे यांना अर्थसंकल्पित वितरित प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे। मग मित्रांनो, आता या ठिकाणी पहिला 60% आणि हा 40% असा टोटल 100% निधी आलेला आहे आणि आता याची टप्प्याटप्प्याने वाटप सुरू होणार आहे। या ठिकाणी शासनाने पुढील सूचना दिलेल्या आहेत, बघूयात। सन 2023च्या
खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उपरोक्त निधीवरील पुढील लेखाशीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीनुसार खर्ची टाकावा। मग या ठिकाणी आता सोयाबीन व कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना ही आहे। तर मग मित्रांनो, पहिला आता आयुक्तालय स्तरावरून आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी हा निधी गेलेला आहे। तिथनं सहाय्यक संचालक कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या खात्यावर जाऊन त्या ठिकाणून हा वाटप होणार आहे। शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग संदर्भीय शासन निर्णयान्वये मान्य केल्यानुसार पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याकरिता विहित पद्धतीने करण्यात यावा। जसजसे पात्र शेतकरी उपलब्ध होतील तसा हा निधी टप्प्याटप्प्याने कोषागारातून आहरित करावा, जेणेकरून अकारण निधी कोषागाराबाहेर राहणार नाही। बघा मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची या ठिकाणी निर्णय आहे की जसा म्हणजे काही शेतकऱ्यांचे अर्ज अजून बाकी आहे, काहींचे त्रुटी आहेत, काही आता नवीन शासनाने GR काढून त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। मग अशा अनेक बाबी आहेत। मग आता ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे पूर्णपणे कागदपत्रे देऊन झाले आहेत, ते पात्र ठरलेले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी आता लवकरच येणार आहे। शक्यतो आज संध्याकाळपासून हा निधी तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तरी मित्रांनो, अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे। अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय येणार आहे, तर 100% निधी हा आता शासनाने आयुक्तांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। जे वाटप करतात त्यांच्या खात्यात जमा केलेला आहे, त्या बँकेच्या खात्यात जमा झालेला आहे। त्यामुळे आता शासनाने सुद्धा सांगितले की टप्प्याटप्प्याने हा देण्यात यावा, असं स्पष्टपणे सूचना दिलेली आहे। म्हणून आता हा लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, जर आपल्याला हा GR बघायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, नाहीतर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही हा GR बघू शकता। तर मित्रांनो, आता 100% पैसे हे जमा होणार आहेत। धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।